मधुकर जहागीरदार यांना नुकताच एक फोन येऊन गेला होता. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे त्यांना त्यांचे प्लॅन सुरू करता येणार होते. आनंद आणि चिंता या दोन्ही गोष्टी त्यांना जाणवू लागल्या. VGTI मधून मेकॅनिकल इंजिनियर केलेल्या त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी प्रिसिजन इंजिनिअरिंग ही कंपनी स्थापन केली. विमान क्षेत्रातील आणि अंतराळयान बनवणाऱ्या काही कंपन्यांचे किचकट पण तंत्रशुद्ध असे पार्ट ते बनवत. देश विदेशातील काही निवडक कंपन्या त्यांच्या ग्राहकही होत्या. त्यावरच त्यांचा पूर्ण व्यवसाय चालू होता. मुंबई आणि पुण्यामध्ये त्यांचे प्लांट होते आणि 45 इतका कर्मचारी वर्ग होता. कंपनीचा टर्नओव्हर आता 10 करोड पर्यंत पोहोचला होता. पण मागच्या 29 वर्षात करोना एवढं मोठं संकट त्यांच्यासमोर कधीच आलं नव्हतं. 2.5 महिने दोन्ही प्लांट बंद होते. विमान क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला होता. काही नेहमीच्या सप्लायर्सनी कच्चा माल पुरवता येणार नाही असेही सांगितले होते. त्यात तंत्रशुद्ध पार्ट बनवण्यासाठी लागणारे त्यांचे काही कुशल कामगार त्यांच्या गावी परतले होते. पण सर्वात ज्वलंत प्रश्न तर वेगळाच होता. मनोहरजी आता 60च्या उंबऱ्यावर होते. त्यांचा मुलगा ऋषभ याला मात्र त्यांच्या व्यवसायात काडी मात्रही स्वारस्य नव्हते. तो ॲनिमेशन क्षेत्रात आपले पाय रोवत होता. एवढ्या मेहनतीने उभारलेला हा व्यवसाय कोणासाठी पुढे चालवायचा हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. इतक्यात त्यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. करोना नंतरची रणनीती या विषयावर 2 दिवसांची कार्यशाळा मार्स गुरुकुल ही संस्था घेत होती. त्यामध्ये त्यांना राजेंद्र सावंत हे नाव चांगलेच परिचयाचे होते. त्यांच्याकडे राजेंद्र सावंत यांचा सेल नंबर सुद्धा होता. मग त्यांनी तडक त्यांना फोन लावला. राजेंद्र सावंत यांनी त्यांना ओळखले. फक्त ते त्यावेळी बिझी असल्याने त्यांनी त्यांना संध्याकाळी फोन करायला सांगितले आणि मधुकरजी राजेंद्र यांच्याबद्दल आठवू लागले. मागच्या काही वर्षात काही प्रमुख उद्योग परिषदांमध्ये ते त्यांना भेटले होते. उद्योजकांची व्यवसायाबद्दलची मानसिकता घडवणे यात त्यांचा आणि त्यांचे सहकारी डॉक्टर अजित मराठे यांचा हातखंडा होता. व्यावसायिक अडचणींवर कशी मात करायची यावर ते अनेक व्यावसायिकांना मार्गदर्शन करत. दोघांचा व्यावसायिक अनुभव समृद्ध होता. खरं तर दोघेही त्यांच्यापेक्षा वयाने लहान, पण अनेक व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे उभारले होते. भारताला औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर बनवण्याचं त्यांचं लक्ष होतं. फेब्रुवारीमध्ये एका परिषदेत त्या दोघांची व्यवसायाबद्दल प्रदीर्घ चर्चाही झाली होती. त्यात राजेंद्रजींनी निवडक कंपन्यांवर अवलंबून राहू नका असा सल्ला देखील दिला होता. सांगितल्याप्रमाणे मनोहरजींना संध्याकाळी राजेंद्रजींचा फोन आला आणि ते बोलू लागले. त्यांच्या बोलण्यातून प्रचंड आत्मविश्वास त्यांना जाणवत होता. त्यांनी मग डॉक्टर मराठे यांनाही त्यात सहभागी केले आणि ते तिघेही बोलू लागले. एका तासात दोघांनीही मधुकरजींच्या व्यवसायाचा गाभा समजून घेतला. एका गोष्टीकडे त्यांनी मधुकरजींचे लक्ष वेधले ज्याचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता. ती म्हणजे त्यांची मुलगी अमृता. MBA फायनान्स करून एका मल्टीनॅशनल कंपनीत ती काम करत होती. अमृता लग्न होऊन सासरी जाईल असाच विचार ते करत. पण दोघांनीही तिला व्यवसायात सहभागी करा असे सुचवले. नंतर पुढच्याच 10 दिवसात अजून 2 ते 3 विस्तृतपणे चर्चा झाल्या. दोघांनी सांगितल्याप्रमाणे मधुकरजींनी आपल्या संपूर्ण व्यवसायाचा आढावा घेतला आणि त्यामध्ये सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्या समोर आल्या. एक छोटासा अभ्यासही दोघांनी मधुकरजींना दिला आणि सांगितले की हा अभ्यास अमृताला करायला द्या. ज्या काही चर्चा झाल्या, काही सूचना समोर आल्या, यामधून मधुकरजींचे सर्व प्रश्न सुटले नव्हते, पण त्यांना सोडवण्याचा मार्ग मात्र दृष्टिक्षेपात येऊ लागला. आज ऑफिसला आलेल्या मधुकरजींच्या टेबलवर एक रिपोर्ट दिसत होता. ते तो रिपोर्ट वाचू लागले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू आनंद झळकू लागला. ते जे पार्ट्स बनवत होते किंवा तशा पार्ट्सची गरज
अजून कुठल्या क्षेत्रांना होऊ शकते, त्या क्षेत्रातील, देशातील आणि अजून 20 देशातील प्रमुख कंपन्यांची माहिती त्यात होती. अजून नेमके कुठले पार्ट्स आपण बनवू शकतो याचीही माहिती त्यात होती. हा संपूर्ण रिपोर्ट त्यांची मुलगी अमृता हिनं बनवला होता. बस त्यांनी एक निश्चित केले की भारताला जगात आर्थिक महासत्ता बनवण्याचे जे लक्ष्य राजेंद्र सावंत आणि डॉक्टर अजित मराठे यांनी ठरवले आहे, त्याच्याशी संलग्न होऊन त्यांच्याबरोबर पुढची 2 ते 3 वर्ष काम करायचं. डिस्क्लेमर: गोपनीयतेच्या करारामुळे या कथेतील नाव, घटना आणि व्यवसाय बदलला आहे. धन्यवाद.